त्याचमध्ये आपल्या परिसराचे एक तरुण व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या परिसरामध्ये वकिलकी करत असताना आपल्या गावाचा कारभार सांभाळत असताना एक मोठं योगदान आहे लोकांनी केलेलं आहे. त्यांचं सुद्धा शेतातलं घर पेटवून दिलेलं आहे. इथपर्यंत हा प्रकार झालेला आहे. नांदरला माझ्या भाच्याचे शेतातलं घर पेटवून दिलंय. त्याला रस्ता रोको कळायचा वाळूचा नाही 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 जे काय घडतंय ते अतिशय दुर्दैवी आहे. प्राथमिक स्वरूपामध्ये यांनी लिडिंग केली, हे पुढे आले आणि हे परिसरातले जे सगळे सरपंच असतील आणि गावकरी असतील यांनी देखील उठाव घेतलाय. अशा घटना आठवड्यात कंपल्सरी घडत आहे. आता बोरगावचे काही शिक्षकावर देखील ह्याच अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. आता जसं साहेबांनी सांगितलं की हे काय रोजच चालू आहे. या गोदावरी ही कुठंतरी वरदान न ठरता शाप ठरत आहे या परिसरातील लोकांना. या ठिकाणी ऍक्सिडेंट होत आहेत, लोक या ठिकाणी मरतायत, परंतु कसल्याही प्रकारचं काही होत नाही. आणि याला मूळ जबाबदार जे आहे त्याला महसूल आणि पोलीस प्रशासनाची सांगडीने हे डिलिंग करत आहेत. हे फार ज्युनियर पोर आहेत, पण ह्यांना हे स्वतः त्यांना लीड करता येत नसल्यामुळं यांना पुढे करून असे हल्ले करतायत. याला जबाबदार पूर्णतः महसूल आणि पोलीस प्रशासन आहे. त्यातल्या ज्यांच्या कुटुंबावर हल्ला झाला यांना भविष्यात सुद्धा या अशा संकटाला सामोरं जाऊन त्यांना पोलीस संरक्षण सुद्धा देण्याची गरज आहे. आणि येत्या काळामध्ये या गोष्टी न घडण्यासाठी याच्यामध्ये जे काय सध्याचे जे लोक आहेत या ठिकाणी महसूल आणि पोलीस प्रशासनातले यांच्यावर कारवाई जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत हे असं काही गोष्ट थांबणार नाही. त्याच्यामुळे तात्काळातले तात्काळ कारवाई झाली पाहिजे, आरोपी अटक झाले पाहिजे, कडक शासन झालं पाहिजे, मेसेज गेला पाहिजे की जे वाळूच्या कनेक्टिंग मध्ये आहेत त्यांना या ठिकाणी कडक शासन होतंय. आजपर्यंत मेसेज काय गेला की जे लढण्यासाठी पुढे येत आहेत त्यांची कुठेतरी ठासली जाते. त्याच्यामुळे याच्यामधला जो गट हावी होतोय ते कोणता होतोय तो वाळू माफिया आणि पोलीस आणि महसूल प्रशासन संयुक्तरित्या वरवर जात आहे. त्याच्यामुळे हे चांगले लोक खाली जात आहेत. त्याच्यामुळे आता कुठेतरी 100% मोठ्या स्वरूपातल्या कारवाया झाल्या पाहिजेत. पोलीस आणि महसूल प्रशासनाचे सुद्धा त्या पडद्यामागचा रोल शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. वाळू माफियाची दहशत एवढी वाढलेली की त्यांच्यावर एक तर तक्रार करण्यासाठीच कोणी पुढे येत नाही. जर पुढे आले तर त्यांच्यावर अशा प्रकारचे ते हल्ले करतात. त्या हल्ल्यातून माझ्या कुटुंबियाला मला माझ्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे आणि परिसरातील नागरिक सुद्धा भयभीत झालेले आहेत. तर माझी प्रशासनाला विनंती आहे सदर आरोपीला तात्काळ अटक करून त्यांना प्रशासनाचा धाक काय असतो तो दाखवावा. नाही, अनेक वेळ तक्रारी करून त्या तक्रारीला कसलं केराची टुपली सारखं पाहिलं जातंय. आता मागणी आहे आरोपी तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर शासन व्हावं. आता गावकऱ्यांचं म्हणणं आहे की याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू. बाकीचे खाली बस थोडं आपलं निवेदन प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं पहिला विषय आहे तो म्हणजे पोलीस सर्वेक्षणाचा, त्याला वेळ लागणार आहे. आणि जो दुसरा विषय आहे आरोपींना अटक करणे, त्याची कारवाई चालू आहे, आरोपींचा शोध चालू आहे, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर अटक करू. तिसरा मुद्दा आहे की चौकीचा, त्याला पण थोडासा वेळ लागणार आहे. त्या संदर्भाने पण आपण येत ना हे तुमचं जे निवेदन आहे ते त्या संदर्भाने देऊ. त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्याचं तुम्हाला आश्वासन नाही. संरक्षण आणि चौकी त्याला वेळ लागणार आहे. आणि